आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाने घरामध्ये छान अशी पूजा केली आणि मोगऱ्याला फुलं आली होती भरपूर. म्हटलं देवाऱ्यामध्ये फुलं ठेवून घ्यावी, असं मन प्रसन्न वाटतं नाही का फुलं असल्यावरती. तर छानपैकी अशी पूजा करून घेतली होती. हे पहा कलश असा भरून घेतला मस्तपैकी आणि जास्वंदीची देवाऱ्यामध्ये घेतली. तर आज पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि रांगोळी आणि पैकी होती गरम नंतर डाळ लगेच टाकून घेतली. म्हटलं डाळ शिजेपर्यंत बाकीचं थोडंसं काम आतलं उरकता येईल. मग वाटण काढावं म्हटलं आमटीला. मग कांदे चांगले घेतले आणि 3 कांदे घेतले आणि मग खोबरं टाकलं भाजायला. अशी आमटी केली की चवदार होते नाही का, मस्तपैकी काळ्या वाटणातली भाजी. तोपर्यंत म्हटलं वरती डाळ देखील शिजत आहे. मंद आचेवरती डाळ शिजायला शिजली की मग वाटण देखील पटकन आपल्याला वाटता येतं, जास्त वेळ लागत नाही. आणि ते मस्तपैकी अशी डाळ मऊसूत शिजली होती आणि चुलीवरती खूप पटकन शिजते बरं का डाळ. आणि मग तिथे पुरणाची चाळणी घेतली आणि पुरणाच्या चाळणीवरती कट आहे ना तो काढून ठेवायचा होता आणि मग डाळ थोडीशी वेगळी करायची होती. मग सगळं कटाचं जे पाणी आहे ना ते काढून घेतलं आणि पूर्ण निथळून घेतलं. मग पुन्हा भांडं आणि म्हटलं आता तरी डाळ टाकली आणि गूळ परतून घ्यायचं होतं. गूळही त्यांना काळा घेतला म्हणजे काळा छान पुरणपोळी देखील छान होतात. तर मी तो गूळ थोडासा फोडून घेतला आणि मग आता चांगला मंद आचेवरती आपण परतून घेऊया, कारण की डाळ पण चांगली मंद आचेवरती आणि मातीच्या भांड्यामध्ये अशी डाळ पण पटकन शिजली जाते चुलीवरती. तुम्ही पण करून बघा एकदा, खूप छान डाळ शिजली जाते. तर मग आता ना डाळ गूळ परतलं गेलं होतं. मग यामध्ये थोडी हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे पुरणपोळी अजिबात फुटत नाही आणि हळद टाकल्यामुळे आपल्या पुरणाला देखील छानपैकी असा कलर येतो. त्याच्या पोळ्या देखील छान होतात नाही का. आता मीठ आणि हळद टाकून चांगलं घेतलेलं आहे. 2 मिनटं चांगलं घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आणि मग खाली उतरून आता साठी शकता की टाकू शकता. तू गुळाचं आणि फळीचं कॉम्बिनेशन छान लागतं. आणि थोडं हे परत घेतलं आणि मस्त पूर्ण खमंग येत होतं. होतं ना पूर्ण वेळ गेल्यानंतर इथे पुरण लगेच पटकन वाटलं जातं. पहिले डाळ शिजून घेतली, तांबे घसरून घेतलं आणि मग बारीक असं चाळणीत होतं. त्याच्यामुळे पोळ्या देखील छान झाल्या. सर्व वाटून येते पुरण झाल्याच्या नंतर भात ठेवला होता. तर भात व्यवस्थित बघा आचेवरती भात छान मंद आचेवरती होत गेला. तोपर्यंत की ते वाटत होतं ना घेतले आणि मग वाटून घेतलं. तर भांडं ठेवलं आणि टाकलं. तेल चांगलं गरम झालेलं होतं. तर यामध्ये आपण मोहरी टाकूया. मोहरी टाकल्याच्या नंतर थोडीशी जिरी आणि मातीच्या भांड्यातली आमटी खूप चवीला छान होते बरं का. तर मोहरी जिरी छानपैकी अशी तडतडली आहे. यामध्ये मस्तपैकी गावरान कढीपत्ता टाकूया आपण आणि कढीपत्ता देखील चांगला तडतडला आहे. आता यामध्ये आपण घरगुती जो काळा मसाला आहे दरवर्षी आपण जो करतो तो टाकलेला आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकूया आणि थोडीशी हळद. त्या सर्व तेलावरती आपण मसाला चांगला परतून घ्यायचा, म्हणजे भाजीला म्हणजे आमटीला चांगली चव येते आणि तरी देखील चांगली येते. तर आपण जे काळं वाटण केलेलं आहे आता ते टाकून घेऊया. तर कांदा आणि खोबरं असं हरेमध्ये चांगलं असं काळसर रंगावरती भाजून घेतलं की मग चवना त्याची खूप छान लागते. म्हणजे कोणत्याही आपण काळं वाटण काढलं ना की असं काढायचं, म्हणजे भाजी देखील चवीला छान होते. तर मस्तपैकी असा मसाला ना चांगला परतून घ्यायचा, म्हणजे तेल मसाला आणि नाही का आपण जे वाटण काढलेलं आहे ते चांगले एकजीव होईल. आता यामध्ये आपण जे कट काढलेलं आहे ते पाणी यामध्ये टाकायचं आहे. यामुळे आमटीला खरी चव येते आणि आपल्याला जेवढी आमटी करायची आहे त्याप्रमाणे पाणी टाकायचं. आता यामध्ये आपल्याला जेवढी आमटी करायची आहे ना तेवढं पाणी टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालूया.
तर आज ना मी गव्हाच्या पोळ्या ज्या केलेल्या आहेत ना, ते आपल्या नवीन शेतातला गहू झालेला आहे ना, त्याच्याच पोळ्या केलेल्या आहेत. असं म्हटलं जातं नाही का, की नवीन गव्हाच्या पोळ्या येत नाहीत चांगल्या. परंतु आमच्या गव्हाच्या पोळ्या इतक्या छान झाले ना, की असं वाटलंच नाही की नाही का नवीन गव्हाच्या आपण पोळ्या करत आहोत. तर मस्तपैकी असं कणिक ना सर्वात आधी कणिक चांगली मळून ठेवली होती आणि कणकेमध्ये देखील ना मी थोडंसं हळद वापरलेली आहे. म्हणजे पिवळ्या धमक अशा पोळ्या होतात. तर हे पहा आपली आमटी ना एक 5-10 मिनटं फक्त आपण उकळून घेणार आहोत. म्हणजे आपली आमटी इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे. आणि इथे भात बघा हारेवरती मस्तपैकी भात झाला आपला इथे छानपैकी. तर असा चुलीवरती स्वयंपाक देखील नाही का पटकन होतो. आणि गोजरीने आतमध्ये नाही का घरामध्ये कुरडई भजी वगैरे सगळं तळून घेतलं आणि मग बाहेर मी चुलीवरती पोळ्या करायला घेतल्या. आणि मस्तपैकी अशा सरसर सरसर पोळ्या येत होत्या बरं का. मस्तपैकी हवेशीर अशी चूल होती ना, मग स्वयंपाक देखील करताना काही वाटत नाही आणि चुलीवरचा स्वयंपाक देखील नाही का चवीला खूप छान लागतो. तर मग अशा पोळ्या ना मस्तपैकी अशा होत होत्या बरं का. वाटत नव्हतं आपण नवीन गव्हाच्या पोळ्या करत आहोत म्हणून. आणि पोळीमध्ये ना असं पुरण ना चांगलं असं दाबून भरलं की मग पोळी पण देखील ना काठापर्यंत चांगलं पुरण हे पसरलं जातं. आणि मग पोळी देखील खायला नाही का अशी कमी पुरणाची पोळी पण चांगली लागत नाही. अशी गच्च भरून पुरणपोळी चांगली वाटते पुरणाची. तर मग चांगला तवा तापलेला होता. मग काय चांगले टम्म फुगेपर्यंत अशा मस्तपैकी पोळ्या फुगत होत्या. आणि तेल वरून टाकले की अशा पिवळ्या धमूक वाटत होत्या नाही का. मग थोडीशी हळद पुरणामध्ये आणि थोडीशी कणकेमध्ये टाकली की मग चवीला देखील छान वाटतात आणि दिसायला देखील सुंदर दिसतात अशा पिवळ्या पोळ्या नाही का. तर तुम्ही देखील अशा पिवळ्या पोळ्या म्हणजे पिवळ्या नाही का हळद टाकून पोळ्या करता का? नक्कीच कमेंट्समध्ये सांगा बरं का. तर मग माझ्या इकडे पोळ्या होत होत्या तोपर्यंत ना गोजरी आतमध्ये म्हणजे ताटं करून घेतली जेवणाची. कारण काय 10 वाजून गेले होते. मग सगळ्यांच्या नाही का ताटं करून घेतली जेवणासाठी. आणि इथे पोळ्या पण देखील सरसर वाटत होत्या. म्हटलं मी ताटं करे जेवायला बसा, मी तोपर्यंत पोळ्या इकडं करते. तर मग इथे जी फुलं वगैरे आणली होती ती सगळी देवाऱ्यामध्ये ठेवून घेतली होती. आणि पहा ना देवाऱ्यामध्ये किती फुलं सुंदर दिसत आहेत की नाही. आणि आपण जी केळी आणली होती ती देखील आपण इथे पूजा करून घेतलेली होती. आणि पुरणाचे नैवेद्य देखील आपण भरलेला होता. तर नैवेद्य देखील इथे घेतला. आणि सासूबाईंच्या पोट्याला देखील पुरणपोळीचं नैवेद्याचं ताट ठेवलं, पूजा करून घेतली.